हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आज वीकेंड असल्यामुळे फायनली थोडा आरामात उठलो. पण उठल्यावरच दर्शन मला म्हणाले, "आज तुम्हाला एक सरप्राईज आहे, सो पटपट रेडी व्हा." आता सरप्राईज म्हटलं की एक्साइटमेंट तर ऑलरेडी सुरू झाली होती. मी पटकन रेडी झाले, चीज सँडविच आणि कॉफीचा मस्त ब्रेकफास्ट केला आणि मग आम्ही निघालो. पण मला बिलकुल हिंट नव्हती की सरप्राईज नक्की काय असेल. कॉज आत्ताच एक सरप्राईज झालं होतं. सो गाईज, लेट्स सी व्हॉट वॉज द सरप्राईज. आता आम्ही ड्राईव्ह करत असताना मी सतत त्यांना विचारत होते, की "आपण कुठे चाललोय? काय आहे सरप्राईज? काहीतरी सांगा ना." पण साहेब काही रिव्हील करायलाच रेडी नव्हते. आणि जसं-जसं रूट पुढे जात होता, तसं-तसं मला समजायला लागलं, की आम्ही अबुधाबी सिटीच्या साईडला चाललोय. आता माझी क्युरिओसिटी लिटरली पीकवर आली होती आणि मध्येच मला ही बिल्डिंग दिसली. गाईज, पूर्ण पायनॅपलसारखी शेप अँड लूक. UAEमध्ये अशा युनिक अँड अट्रॅक्टिव्ह बिल्डिंग्स तुम्हाला बघायला मिळतील. आणि इथे बघा, मी च्युइंगम खात होते आणि दर्शन माझी ॲक्टिंग करत होते. आज काहीतरी अलगच मूड होता दर्शनचा. मध्येच डान्स करतायत, मस्ती करतायत, काय चाललेलं त्यांनाच माहिती. पण खरं सांगायचं तर माझे पेशन्स मात्र कमी होत चालले होते. तर मला अजूनही सरप्राईज काय आहे हे कळत नव्हतं. मी मनात म्हणत होते, आता तरी सांगणार आहे की नाही हा माणूस काय माहीत. गाईज, माझ्या डोक्यातले विचार आणि एक्साइटमेंट काही थांबतच नव्हती. मला समजतच नव्हतं नक्की काय सरप्राईज असेल. इतकी कन्फ्यूज झाले होते विचार करून करून. आणि मी असं झालेलं की कधी आम्ही डेस्टिनेशनला पोहोचतोय. आणि हे मात्र मजा करत होते. हे पण एवढे हॅपी होते. सो मला पण एक्सायटेड झालं होतं की नक्की खरंच खूप भारी सरप्राईज आहे की काय. फायनली आम्ही एका लोकेशनवर पोहोचलो होतो. पण ट्विस्ट असा की दर्शनला ज्या लोकेशनवर जायचं होतं तो एक्झॅक्ट प्लेस त्यांना सापडतच नव्हता. आणि 40 डिग्रीमध्ये आम्ही तो प्लेस शोधत होतो. आम्ही नाही, म्हणजे दर्शन शोधत होते. मी तर एसीमध्ये बसून होते. सो मला काही आयडियाच नव्हती, की काय आणि काय नाही. मी तर एक्सायटेड होते काय सरप्राईज आहे. मग दर्शन बाहेर जाऊन थोडी चौकशी करून आले, की कुठे आहे ते प्लेस. ॲक्चुअली ते प्लेस रिलोकेट झालं होतं. मग आम्ही निघालो. जाताना अचानक मला आपला इंडियाचा फ्लॅग दिसला. मी इतकी खुश झाले. मला वाटलं, की इंडिपेंडन्स डे होता. सो त्याचंच काहीतरी सरप्राईज द्यायला त्यांनी मला आणलं आहे. हे आहे इंडियन सोशल अँड कल्चरल सेंटर इन अबुधाबी. आणि मला असं झालं, अच्छा हेच आहे का सरप्राईज? सो मला वाटले इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट करायला मला हे इकडे घेऊन आले होते. पण त्या बिल्डिंगमध्ये न जाता दर्शन समोरच्या बिल्डिंगमध्ये गेले. आणि ओ माय गॉड! हे तर अबुधाबीमधलं बर्ड्स अँड ॲनिमल मार्केट आहे. गाईज, मला खरंच काहीच आयडिया नव्हती, की नक्की सरप्राईज आता काय असेल? माझी एक्साइटमेंट वाढत चाललेली, की काय असेल? आणि आम्ही इकडे का आलो आहे? थोडी-थोडी हिंट लागण्यास सुरुवात झाली होती, पण मी हा गाडीचा व्हिडिओ काढण्यात बिझी होते. सो आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि बघितलं, खूप सारे शॉप होते आतमध्ये, जिकडे सगळे बर्ड्स, ॲनिमल्स असे होते. मग आम्ही एका शॉपमध्ये गेलो, अल याकूत ब्युटी बर्ड्समध्ये. आणि आत गेल्यावर माझी रिएक्शन बघून तुम्हालाच कळेल, की मी किती एक्सायटेड झाले होते. गाईज, इथे एवढे सगळे टाइप्सचे बर्ड्स होते आणि सगळे किती फ्रेंडली होते ना, काय सांगू मी तुम्हाला. फक्त बर्ड्स नाही, तर इथे कॅट्स, रॅबिट्स आणि अजून खूप सारे पेट्स होते. आणि पेट्ससाठी लागणारं ऑलमोस्ट एव्हरीथिंग अवेलेबल होतं. फूड, टॉयज, केजेस, शेल्टर, लिटरली एव्हरीथिंग. मी पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्लेसला व्हिजिट केलं होतं. त्यामुळे मला तर खूपच मज्जा आली. प्रत्येक पेट बघताना माझं लक्ष दुसरीकडेच जात होतं. गाईज, हा बघा. बघू शकता तुम्ही किती फ्रेंडली आहे तो. दर्शनचं शर्ट तर तो सोडतच नव्हता. मला पण घ्यायची इच्छा झालेली, पण मला फार भीती वाटत होती. नाहीतर मी ना हॅमस्टर घेतला. हॅमस्टर पण असं आहे ना, एका जागी थांबतच नव्हता. माझ्या हातातून तो पडलासुद्धा. मग त्यांनी मला परत दुसरा दिला. मग मी दुसऱ्याला व्यवस्थित सांभाळलं, त्याच्यासोबत थोडंसं खेळली. माझ्याकडनं पडल्यामुळे दर्शन थोडेसे चिडले होते. बोलले, "व्यवस्थित पकडा." का पण तो 1 मिनिटसुद्धा थांबायला रेडी नव्हता. फक्त पळत होता इकडून-तिकडे, इकडून-तिकडे. आणि इतका सॉफ्ट आणि क्यूट. सो मला आहे ना भीती वाटत होती, की माझ्यामुळे त्याला काही हार्म नको व्हायला.
हे बघा त्यांच्या शोल्डरवर पॅरेट आणि माझ्या हातात हॅमस्टर. गाईज हे बघा एवढं सारं सामान इकडे मिळतं. बापरे! पूर्ण संसारच होता यांचा तर. नंतर मी एक रॅबिट बघितलं क्यूटसं. इतकं क्यूट होतं. मग माझं मन असं झालेलं मी याला घरी घेऊन जावं. नंतर मला अचानक एक बर्ड दिसला. तो सर्वात मोठा होता. तिथे सर्वात मोठा हा एकच बर्ड होता. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, "हां, बघा कसं डान्स करतोय." आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की हा बोलतो सुद्धा. सो मी त्याच्यासोबत बोलत होते, "हाय, हाऊ आर यू?" पण त्याचा काही मूडच नव्हता. काय माहिती त्याला माझ्यासोबत फ्रेंडशिप करायची नव्हती. नंतर त्या दादांनी तो बर्ड घेतला आणि दर्शनकडे दिला. बापरे! जेव्हा दर्शनने हातावरती घेतला, बापरे! ते बोलले त्याचं एवढं वेट होतं, एवढं वेट होतं. खूप हेवी होता तो. दर्शनसुद्धा बोलले, "खूप हेवी आहे." ते सुद्धा त्याच्याशी बोलायचा ट्राय करत होते. पण साहेबांचा मूडच नव्हता. आणि हा जो पॅरट आहे ना गाईज, हा पूर्ण अरेबी बोलतो. त्याला पूर्ण अरेबी समजतं, असं ते आम्हाला बोलले. पण अरेबी तर ना त्यांना येतं ना मला येतं. त्यांना तरी थोडंफार येतं, मला तर बिलकुलच नाही येत. सो हे बघा ही कॅट कशी झोपली आहे. नंतर ते त्या पॅरेट्सला ना फीडिंग करत होते. आणि तेवढ्यात मला दर्शन बोलले, "तुम्हाला काय आवडते ते घ्या, घरी घेऊन जाऊयात." बस. आता माझं कन्फ्युजन सुरू झालं. पॅरट घ्यायचा की रॅबिट घ्यायचा की कॅट घ्यायची की अजून काय घ्यायचं? माझं मन लिटरली सगळ्यामध्ये अडकलं. आणि फायनली आम्ही 2 क्यूट लिटल हॅमस्टर्स चूज केले. त्यांच्यासाठी एक सुंदर क्यूट केज घेतली, त्यांचं फूड घेतलं आणि त्यांना लागणारं बाकीचं सगळं सामान घेतलं. मला खरंच खूप एक्साइटमेंट होती. कारण हा फक्त शॉपिंग मूव्हमेंट नव्हता. वी आर ॲक्चुअली ब्रिंगिंग 2 न्यू मेंबर्स होम. दर्शनने शॉपमधल्या दादांना थँक यू बोललं. पेमेंट वगैरे सगळं कंप्लीट केलं आणि फायनली आम्ही तिथून निघालो. आता आमच्या कारमध्ये आम्ही दोघेच नव्हतो. आमच्यासोबत होते आमचे 2 छोटे न्यू फॅमिली मेंबर्स. पण गाईज घरी येताना माझ्या डोक्यात एकच क्वेश्चन होता. आता ह्यांची नाव काय ठेवायचे? 2 आहेत तर 2 क्यूट नेम्स हवेत. आता मी आणि दर्शन आपापल्या नावांच्या आयडियाज देत होतो. पण अजून फायनल काही झालेलं नाही. सो गाईज आता तुमची हेल्प हवी आहे. तुम्हाला जर या दोघांसाठी काही क्यूट, युनिक किंवा फनी नेम्स सुचत असतील तर प्लीज कमेंट करून आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा आणि अशाच कपल व्लॉगसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.